मिरज अहमदनगर परिसरात दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोने चांदीचा ऐवज लंपास केला। मिरजेतील अहमदनगर दर्गा मोहल्ला या ठिकाणी मोहसिन मदार सौदागर आणि सलीम सरदार मुजावर हे भाड्याने राहत आहेत। मोहसिन सौदागर हे आपल्या घराला कुलूप घालून परगावी गेले होते, तर मोहसिन सौदागर हे रात्री उकाड्यामुळे घराला कुलूप घालून छतावर झोपले होते। शुक्रवारी पहाटे 3:15 वाजता चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश केला। मोहसिन सौदागर यांच्या घरातील रोख 44,000 रुपये आणि 15 ते 17 तोळे चांदी लंपास गेली, तर सलीम यांच्या घरात घुसून 1.5 तोळे सोन्याचे घंटण, अर्धा किलो चांदी आणि 10,000 रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली। सदरची चोरी करत असताना चोरट्याचा आवाज आल्यामुळे सलीम सौदागर यांना जाग आली। त्यांनी खाली येत यातील एका चोरट्याला पकडले, मात्र मागून दुसऱ्या चोरट्याने त्याच्यावर रॉडने हल्ला केला। या हल्ल्यात त्याच्या हाताला दुखापत झाली, त्यामुळे दोन्ही चोरट्यांनी तेथून पळ काढला। चोरटे हे चारचाकी गाडीतून आल्यामुळे सलीम यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे चारचाकी गाडीतून पळून गेले। याबाबत मिरज शहर पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे।